once again to the Path Coaching classes. So guys, without wasting any time, move on to the next example. Example number 30. Okay. A man of height 2 meter walks at a uniform speed of 6 km per hour away from the lamp post of a 6 meter high. Find the rate at which the length of the shadow is increasing. 13 number क्वेश्चन होता. बघा सर डायग्राम मध्ये बघू आपण ए बी ला लॅम्प पोस्ट आपण सपोज केली 6 मीटर हाय. CD is a man of 2 meter high. राइट एंगल ट्रायंगल बनवला. याला y सपोज करा. AC इक्वल y, CE इक्वल x. तर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे. The length of the shadow is increasing. म्हणजे काय? आता इथे माणूस उभा आहे म्हणजे ही शॅडो आहे ना. म्हणजे ही शॅडो कशी वाढणार ते काढायचं. म्हणजे आपल्याला काय काढायचं आहे ते dx/dt हे काढायचं आपल्याला. आणि man walks with a uniform speed. युनिफॉर्म स्पीड काय आहे जवळ तो युनिफॉर्म स्पीड 6 km/h म्हणजे dy/dt 6 km/h. ओके. आपण काय केलं AB with lamp post, CD with man, AB with 6, CD with 2, AC is y and C is x. Man walks away with the speed of 6 km/h. Therefore dy/dt 6 km/h. We have to find dx/dt. मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे. नाउ टेक द रेशो. आता हे फाइंड आउट कसं करायचं आहे. आपल्याला x आणि y या दोघांमध्ये रिलेशन आपल्याला एस्टॅब्लिश करावं लागेल पहिले. त्याकरता आपण काय करू x हा रेशो घेतला. आता बघा हा रेशो हा राइट एंगल ट्रायंगल आहे. 2 पॅरलल लाईन्स आहेत. आपण माहित आहे 10th ला शिकलो आपण. दिस अपॉन दिस रेशो. रेशो ऑफ इक्वल प्रोपोर्शन. therefore x/2 is equal to x plus y/2. x/2 x plus y/2. रेशो ऑफ इक्वल प्रोपोर्शन. रिड्यूस करा. 2 ने डिवाइड केला 1 3 क्रॉस मल्टिप्लिकेशन केला 3x इकडे काय x plus y x इकडे घेतला सबट्रॅक्ट झाला 2x इक्वल टू y x इक्वल टू y/x. दिस इज द रिलेशन बिटवीन x and y. हे फंक्शन बनलं आपलं. त्याला आपण डिफरन्शिएट करायचं आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t. dx/dt रिस्पेक्ट डिफरन्शिएट करा 1/t dy/dt 1/2 ही व्हॅल्यू टाका 6 6 3 dx/dt 6 इथला 3. Therefore, rate at which the length of the shadow increasing is 3 km/h. Just simple. है ना. आपल्याला याला लेंथ ऑफ द शॅडो इज इंक्रीजिंग है ना. नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये काय विचारलाय टिप हे पण विचारलंय. लेंथ ऑफ द शॅडो इंक्रीजिंग काढा पहिला पॉइंट. दुसरा पॉइंट काय आला टिप ऑफ द शॅडो इज मूव्हिंग. टिप ऑफ द शॅडो इज मूव्हिंग म्हणजे आपल्याला हे पूर्ण x plus y डिफरन्शिएट करावं लागेल. म्हणजे आपल्याला काय फाइंड आउट करावं लागेल नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये d/dt of x plus y. Tip of the shadow is moving and length of the shadow is increasing म्हणजेच काय dx/dt. हाच फरक आहे फक्त 13 आणि 14 एक्झाम्पल मध्ये. 14 नंबरचा तुम्ही ट्राय करा. आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघू 15 नंबर. ओके आता 15 नंबरचा एक्झाम्पल घ्या. ladder 10 meter long is leaning against the vertical wall. If the bottom of the ladder is pulled horizontally away from the wall at the rate of 1.2 meters per second, find how fast the top of the ladder is sliding down the wall when the bottom is 6 meters away from the wall. हा क्वेश्चन डायग्रामॅटिकली असा येऊ शकतो. AB wall, AC ladder, BC the distance between the bottom of the ladder and the wall. X y सपोज करा 10 मीटर दिला. Rate at which the ladder is pulled म्हणजे काय dx/dt. rate at which the ladder is sliding down is dy/dt. डायग्राम म्हणून आपल्याला काय समजतं dx/dt काय असणार आहे आणि dy/dt काय असणार आहे. तर आपल्याला काढायचा आहे हा रेट dy/dt. ज्या रेटने लॅडर खाली स्लाइड होईल तो रेट काढायचा आहे dy/dt. आपण टाकले दिलेला का गिवन AC 10 मीटर BC x इक्वल टू 6 मीटर गिवन आहे. AB इक्वल टू y also dx/dt 1.2 meter per second. dx/dt rate at which the ladder is pulled. Rate बरोबर आहे. dx/dt in triangle ABC right angle triangle ला बघा x square plus y square is equal to 10 square. पायथागोरस थेरम माहित आपल्याला 36 plus y square is equal to 100. y square is 64. y is equal to 8. निगेटिव्ह करणार नाही प्लस राहील कारण की जे डिस्टन्स आहे प्लस राहील 8. टेक पुन्हा घ्या इक्वेशन नंबर 1 घ्या. याला डिफरन्शिएट करा. माझं लक्षात घ्या डिफरन्शिएट करताना आपल्याला काय लागत असतं रिलेशन बिटवीन x and y. मी इथे पण सांगतोय मागच्या एक्झाम्पल मध्ये सुद्धा घेतलं होतं.
डिफरन्शिएट करताना आपल्याला रिलेशन बिटवीन एक्स अँड वाय लागत असतं. त्याकरता आपण हे रिलेशन घेतो, हे सुद्धा रिलेशन बिटवीन एक्स अँड वाय आहे. ठीक आहे, त्याला डिफरन्शिएट करा. 2x dx upon dt, 2y dy by dt, कॉन्स्टंट 0. व्हॅल्यू टाका. 2 x ची व्हॅल्यू 6, dx upon dt 1.2, 2 y ची व्हॅल्यू 8, dy by dt 0. मल्टिप्लाय करा. 1.44 प्लस 16 dy by dt 0, 16 इकडे घ्या, मायनस 1.44 dy by dt 16 डिवाइडला होतील मायनस 0.9 मीटर पर सेकंड. आणि हा आला रेट ॲट विच द लॅडर इज स्लाइडिंग डाऊन. आता निगेटिव्ह साइन का निगेटिव्ह साइन? बिकॉज द रेट इज अप्रोचिंग टू द झिरो. रेट इज अप्रोचिंग टू द झिरो म्हणजे रेट कमी कमी होत आहे. याचा अर्थ काय? निगेटिव्ह साइन. द रेट इज डिक्रीजिंग, कमी होत आहे आणि अप्रोच टू झिरो. देअरफॉर निगेटिव्ह साइन. अशा प्रकारे आपण dy by dt काढला. मायनस 1.44 अपॉन 16 मायनस 0.9 मीटर पर सेकंड. निगेटिव्ह साइन माहिती मला काय आहे? बिकॉज dy by dt इज डिक्रीजिंग टू द झिरो. कारण की स्लाइडिंग लॅडर स्लाइड होता फायनली कुठे येते? इथे. म्हणजे हे डिस्टन्स ए बी काय होणार आहे? शेवटी झिरो येणार आहे. म्हणजे dy by dt इज अप्रोचिंग टू द झिरो. देअरफॉर द साइन ऑफ द dy by dt इज मायनस, निगेटिव्ह साइन. मग आन्सर काय आपला? लॅडर इज स्लाइडिंग डाऊन विथ द स्पीड 0.9 मीटर पर सेकंड. मायनस साइन आपल्याला एलिमिनेट करावं लागेल. ओके. Now last example of exercise 2.1. If water is poured into an inverted hollow cone whose semi-vertical angle is 30 degree, so that its depth measured along the axis increase at the rate of 1 centimeter per second. Find rate at which the volume of water increasing when the depth is 2 centimeter. प्रॉब्लेम मध्ये जे सांगितलं आहे ते आपण सारे रिलीज केलं आहे. इन्व्हर्टेड हॉलो कोन. सेमी वर्टिकल अँगल म्हणजे हा अँगल अर्धा, हाफ अँगल. ही वर्टिकल लाईन म्हणजे ओरिजिनल हाईट ऑफ द कोन रेडियस. रेट ॲट विच द डेप्थ इज इन्क्रीजिंग म्हणजे ही जी हाईट आहे ही हाईट इन्क्रीज होण्याचा रेट म्हणजे dh अपॉन dt किती दिलं आपल्याला 1. आणि आपल्याला पर्टिक्युलर पॉईंटला व्हॅल्यूमची रेट ऑफ चेंज ऑफ व्हॅल्यूम काढायचा ॲट पर्टिक्युलर पॉईंट व्हेन h इज इक्वल टू 2. हे आपल्याला म्हणजे सोल्युशन झालं. आता कसं सॉल्व्ह करायचं बघा. फिगरमध्ये दिलेलं आहे सर्व आपण डिस्क्राईब केलेलं आहे. dh अपॉन dt 1 सेंटीमीटर पर सेकंड दिलेला आहे. आता नाव हा ट्रायंगल घ्या ADC हा राईट अँगल ट्रायंगल आहे. देअरफॉर इन ट्रायंगल ADC अकॉर्डिंग टू 30, 60 and 90 डिग्री थेरम. आता 30, 60, 90 हा 30 हा 6 हा 90 हा ऑलरेडी हा 60 चा असेलच ना. 30, 60, 90 च्या थेरमनुसार h ची जर हाईट 2 सेंटीमीटर असेल, h जर 2 असेल, द साइड अगेन्स्ट द अँगल 60 इथे 2 जर असेल तर r इज द साइड अगेन्स्ट द अँगल 30 काय असेल म्हणजे 1/√3 ऑफ h. हे इंटर रिलेशनशिप तुम्हाला टेनला पण झालं आहे. त्यानुसार r ची व्हॅल्यू काय h/√3. नाव व्हॅल्यूम आपल्याला विचारलाय रेट ऑफ इन्क्रीजिंग व्हॅल्यूम. असं राहणार ना. व्हॅल्यूम घ्या. व्हॅल्यूमचं फॉर्म्युला 1/3 πr²h. व्हॅल्यूमचा फॉर्म्युला आला. याला डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट याला पहिले अगोदर डिफरन्शिएट नाही करायचं. याला पहिले r ला रिप्लेस करा. कारण की आपल्याला डिफरन्शिएशन करताना लक्षात ठेवा जे आपण डिफरन्शिएशन करतो तिथे 2 व्हेरिएबल मध्ये रिलेशन असतं x y. 2 व्हेरिएबल पाहिजे ॲटलिस्ट, तेव्हाच आपण डिफरन्शिएशन करू शकतो. म्हणजे ते r² पण आहे h पण आहे. आपण dr अपॉन dt dh अपॉन dt असं नाही करू शकत ना. तसं नाही करता येणार आपल्याला. अजून इकडे v म्हणजे 3 व्हेरिएबल झाले, तसं नाही करता येणार. मग त्याकरता आपल्याला ह्या r ला रिप्लेस करावं लागेल. म्हणून r ची व्हॅल्यू ही टाकायची h/√3. हे टाकली h/√3 ब्रॅकेट स्क्वेअर 1/3 पाय h² अंडररूट आणि स्क्वेअर कट होऊन जाईल 3 आणि जस्ट असं म्हणजे v काय आला πh/2/9 अकॉर्डिंग टू कॅल्क्युलेशन πh/2/9. आता याला डिफरन्शिएट करू शकतो कारण की ते फक्त h आता ऑलरेडी आपल्याला डिफरन्शिएट करता येईल. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t dv/dt करा. π/9 कॉन्स्टंट बाहेर घेतला. h3चं डेरिव्हेशन घ्या 3h² dh/dt ॲडजस्ट करावं लागेल. म्हणजे काय झालंय 3 म्हणतात 3 नाही πh²/3 dh/dt हे झालं डेरिव्हेशन dv/dt. परंतु आपल्याला h ची व्हॅल्यू काढायची आहे ॲट पर्टिक्युलर पॉईंटला म्हणजे ॲट
when h is equal to 2. म्हणजे आपण पाहिलं पर्टिक्युलर पॉईंटला व्हॅल्यू कशी काढतात dv upon dt at h is equal to 2. काढा याच्यात 2 व्हॅल्यू टाका h ची 2 व्हॅल्यू टाकली कॅल्क्युलेशन केलं 4π/3 मीटर पर सेकंड. हा रेट आहे की ज्या रेटने हे व्हॅल्यू वाढणार आहे. ओके, आता इथे एक्सरसाइज संपली. मला तुम्हाला एक सांगायचं आहे विद्यार्थी मित्रांनो की आता जे नेक्स्ट एक्सरसाइज आहे जे एक्सरसाइज 2.2 ही जे आता नवीन जो मग सुद्धा पास केलेला आहे किंवा नवीन जे सरकमटन्स आलेला आहे त्यानुसार ही एक्सरसाइज जे पुढचं जे अप्रॉक्सिमेशन हा पॉईंट इलिमिनेट करण्यात आला आहे नवीन सिलेबसनुसार. आणि सिलेबस शॉर्ट झाला आहे, तुम्हाला माहितीच असेल सिलेबस शॉर्ट झाला आहे. काही काही यूट्यूबवर बघून घ्या तुम्ही दिलेलं आहे सर्व कोणत्या चॅप्टरमध्ये कोणता सिलेबस शॉर्ट झाला आहे कोणता कट करण्यात आला आहे दिलेलं आहे. तर आपल्या ह्या चॅप्टरमधला ह्या अप्रॉक्सिमेशन एक्सरसाइज 2.2 हे कट करण्यात आलेलं आहे. तरी सुद्धा आपण हे अप्रॉक्सिमेशन घेणार आहोत. आपण कोणताही पोर्शन सोडणार नाही. का तर आता तर 12वीला ठीक आहे पण पुढे चालून तुम्हाला या कन्सेप्ट अडू शकता. त्यामुळे आपल्याला पूर्ण डिटेलमध्ये जावंच लागणार आहे. तुम्ही फारसं नोट डाऊन नाही करू शकताय, फक्त अंडरस्टँड करून घ्या कसं आहे काय अप्रॉक्सिमेशन. आपण नेक्स्ट पिरियडला बघू अप्रॉक्सिमेशन. आजसाठी एवढंच. थँक्यू.